नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या कोजागिरी पौर्णिमा. तर आईने मुलांवरून ओवाळून टाकायच्या ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर होईल, मुलांची प्रगती होईल आणि सर्व अडचणी त्यांच्या दूर होतील. तर शरद पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आहे, तर हा उपाय करायचा आहे. या पौर्णिमेला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्ष्मीचं रूप अगदी आनंदी आणि रात्री चंद्र प्रकाश जे आहे तो तो पृथ्वीवर येतो आणि देवी लक्ष्मीचा ज्या भक्तांवर कृपा आशीर्वाद राहते तिथे ती जाऊन प्रकट होते आणि त्यांना कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे. दुधामध्ये किरणामुक्त अनेक रोग हे दूर होतात, तर ते दूध आपण चंद्राच्या किरणाखाली आपण आटवायचे आहे. तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी असा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील. तर प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू ओवाळून टाकल्याने मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. असा हा उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. मुलांवरून ही एक वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे. नंतर ह्या वस्तू आपण काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर आपल्याला उद्या हा उपाय जो आहे तर तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे. 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे 16 तारखेला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा असणार आहे. तर 16 तारखेला पौर्णिमा लागणार आहे आणि 17 तारखेला संध्याकाळी 4:56 ही पौर्णिमा 17 तारखेला संपणार आहे. पण आपल्याकडे उद्या तिथीला अतिशय महत्त्व दिले जाते, त्यामुळे उद्या तिथीला आपल्याला ही पौर्णिमा म्हणजे 17 तारखेला आपल्याला ही पौर्णिमा जी आहे तर ती धरायची आहे. तर तुम्ही उद्याच्या रात्री 16 तारखेला रात्री 12 वाजता तुम्ही ही कोजागिरीची जी आपण लक्ष्मी, कुबेर, वरुण देवताची पूजा करतो तर ती आपल्याला उद्याच करायची आहे 16 तारखेला. तर आपल्याला हा उपाय जो आहे तो हा गुरुवारी केला तरी चालेल. आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याची वेळीपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत हा उपाय आपण कधीही करू शकतो. प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर आपल्याला आपल्या मुलांच्या अडचणी दूर व्हाव्यात किंवा आपले मुलं सारखे चिडचिडपणा, हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील, वारंवार मुलं हे हट्टीपणा जास्त करत असतील, चिडचिडपणा करत असतील, ते ऐकत नाही आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही, तर हे जे काही दोष त्यांना लागलेले असतात तर ते दूर होण्यासाठी आपल्याला जो हा उपाय आहे तर तो करायचा आहे. विशेष तिथीला आपण हे उपाय जे केले तर उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे तर सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते. या दिवशी केलेला उपाय तुमच्या मुलांना कितीतरी पटीने लाभ होऊन नक्की तुमचा उपाय करायचा आहे. आपली मुलं ऐकत नसेल, चिडचिडपणा करत असतील, आपल्याला भरपूर प्रमाणात नकारात्मकता असेल, जी हॉस्पिटल असेल किंवा स्मशानभूमी असतात तिथे जास्त प्रमाणात असते नकारात्मकता आहे, तर ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असून देखील अचानक त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, अभ्यास करणं बंद केले असेल किंवा त्यांना घरामध्ये चिडचिडपणा अति प्रमाणात करत असतील, हट्टीपणा हे जास्त करत असतील, आजारी पडत असतील, वारंवार त्यांना आजारपण येत असेल, दवाखान्यात न्यावं लागत असेल, आयुष्यात त्यांना पश्चाताप येत असेल, अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, कुठेतरी त्यांना प्रगती थांबलेली आहे, तर मुलांमध्ये अशा ज्या काही अडचणी आहेत सतत वारंवार आपल्याला दिसत असतील, तर आपल्याला 2 मुलं असेल, 1 मुलं असेल, मुलगी असेल तर हा उपाय करायचा आहे. मासिक धर्म असेल तर इतर घरातल्या व्यक्तींना तुम्ही हा उपाय जो आहे तो करायला लावायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे, तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे. शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला 6:30 ते 7:30च्या दरम्यान आहे तर तो वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा. शक्य नसेल तर रात्री 11 वाजेपर्यंत केला तरी चालेल. तर आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया. उपाय आपल्याला काय करायचा आहे, संध्याकाळी दिवे लागण्याच्या आधी हात-पाय वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे. घरात दिवाबत्ती करायची आहे. आपल्याला हातपाय धुवून घ्यायचे आहे मुलांचे देखील आणि त्यानंतर तुमचे देवघरासमोरील दिवा हा प्रज्वलित करायचा आहे.
कोणत्याही सेवा आणि अग्नीच्या साक्षीने नेहमी करावी. त्यामुळे दिवा हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमा असल्याने शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तेथे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय करायचा आहे. उपायासाठी मुलांना तुम्ही देवघरासमोर बसवू शकता किंवा देवघरासमोर जर जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये तुम्ही बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. पाठ चौरंग किंवा आसनावर तुम्ही बसवायचं आहे. आणि हा उपाय किंवा सेवा जी केल्याने आपल्यावर त्यांना जमिनीवर बसवायचं नाही, आसनावर बसवायचं आहे. तर त्यांना जमिनीवर बसवलं तर हा उपाय आहे तो भूमिमातेला समर्पित होतो. त्यामुळे तुम्ही मुलांना आसनावर, पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पोळी घ्यायची आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, पोळ्या घ्यायच्या आहे. तुम्ही ताजी किंवा शिळी घेतली तरी चालेल. 2 मुलं असेल तर 2 मुलांसाठी 2 पोळ्या आपल्याला घ्यायच्या आहे. वेगवेगळी ही पोळी 2 मुलांसाठी घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, त्या पोळ्या आहेत तर त्याला आपल्याला काळं असं लावायचं आहे. तवा जर काळा झालेला असेल तर ते कव्याचं ताळं तुम्ही त्याला लावू शकता. तवा जर काळा नसेल तर तुम्ही काजळ आहे तर काजळ देखील लावू शकता. आणि तुमच्याकडे बुक्का असेल काळा तर बुक्का लावला तरी चालेल. त्या दोन्ही पोळ्यांना आपल्याला थोडं थोडं काळं हे लावून घ्यायचं आहे. आपल्याला काळं कसं उमटवून लावायचं आहे पोळीवर, तर आपले जे 5 बोटं आहे तर ते 5 बोटं आपल्याला त्या बुक्क्यावर किंवा तवा काळा झालेला असेल तर त्याला आपण काळे करून घ्यायचे आहे आणि त्या चपातीवर ते 5 बोटं आपल्याला उमटवून घ्यायचे आहे. त्यानंतर परत आपल्याला 2 बोटं काळे करून घ्यायचे आहे. बुक्क्यामध्ये काळे करून घेतले तरी चालेल आणि ते परत 2 बोटं आपल्याला त्या चपातीला लावून घ्यायचे आहे. म्हणजे 7 वेळेस आपल्याला त्या लाईनी मारून घ्यायच्या आहे. तर अशा प्रकारे 7 वेळेस आपण त्या चपातीला काळं उमटवून घेतल्यानंतर मुलांवरून आपल्याला ते 7 वेळेस डोक्यापासून तर पायापर्यंत गोल असं 7 वेळेस उतरवून घ्यायचं आहे. आणि ही चपाती आपल्याला बाहेर जाऊन काळ्या कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायची आहे. काळा कुत्रा नसेल ती तर कोणत्या कुत्र्याला खाऊ घालू शकता. एक आपल्या परिसरामध्ये एकतरी कुत्रा असेल त्यामुळे आपल्याला कुत्र्याला आवर्जून ही चपाती खाऊ घालायची आहे. काळा कुत्रा नसेल तरी चालेल, इतर कुत्र्याला खाऊ घातली तरी चालेल. आपल्याला कुत्रे मिळाले नाही तर एखाद्या झाडाखाली ही पोळी आपल्याला टाकून द्यायची आहे. किंवा तुम्ही झाडाखाली टाकल्यानंतर त्याला कुणी ओलांडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि ती पोळी जी आहे किडे मोकोडे खातील अशा ठिकाणी टाकायची आहे. तुमचे मुलं जर बाहेरगावी असेल तर तुम्ही हा उपाय कसा करणार, तर मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि व्हिडिओ कॉल करून मुलांवरून तुम्ही 7 वेळेस उतरवून कुत्र्याला खाऊ घातली तरी चालेल. आणि हा उपाय केल्यानंतर प्रत्येकाने घरात येताना पाय धुवून घरामध्ये प्रवेश करायचे आहे. कारण की आपल्या मुलांची नकारात्मक दोष अडचणी दूर होण्यासाठी आपण हा उपाय केलेला असतो. तर त्यासाठी आपण हा उपाय केल्यानंतर चपाती टाकून आल्यानंतर पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे. उद्या ही वर्षातील कोजागिरी पौर्णिमा आहे. ही संधी परत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरून टाकायला विसरू नका. त्यांच्या सर्व दोष, अडचणी, संकटे हे दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल. कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.